आपकी बेटीने सुसाईड की आहे म्हणाले. एवढं बाळ कसं करल? मांडी घालून बसा येत नाही तिथं कसं फास लावून घेईल? टॉवेल ना 50 रुपयाचं टॉवेल, मोठं टॉवेल सध्या नाही ते 50 रुपयाचं टॉवेल आहे. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना लातूर मधून समोर आली आहे. 6वीत शिकणाऱ्या अवघ्या 12 वर्षांच्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झालाय. शाळेनं याला आत्महत्या म्हटलं असलं तरी तिच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी हा सरळ खून असल्याचा आरोप केलाय. खळबळजनक आरोप करत कुटुंबानं मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. नेमकं काय घडलंय या रिपोर्ट मधून सविस्तर जाणून घेऊ. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात टाका गाव आहे. याच गावची रहिवासी असलेली अनुष्का पाटोळे लातूर सरकारी शाळेत 6वीत शिकत होती. रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तिनं बाथरूम मध्ये टॉवेलच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं शालेय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पण ही माहिती खरी मानण्यास अनुष्काचे पालक आणि नातेवाईक मात्र अजिबात तयार नाहीयेत. अनुष्काचे वडील आणि नातेवाईकांनी शाळेच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ते म्हणतात की अनुष्का अभ्यासात हुशार होती, मनमिळाऊ होती. असं असताना ती अचानक असं टोकाचं पाऊल का उचलणार? पालकांचा आरोप आहे की ही आत्महत्या नसून हा घातपात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेची माहिती शाळेनं आणि मुख्याध्यापकांनी नातेवाईकांपासून लपवून ठेवली असेही आरोप करण्यात आलेत. यामुळे संशयाची सुई आता थेट शालेय प्रशासनाकडेच वळाली आहे. मी त्यांना 4 वेळेस फोन करून विचारलो नेमकं काय प्रकरण आहे मला सांगा. त्याने मला कसलीच माहिती दिली नाही. तुम्ही आधी इथं या नंतर आम्ही सांगतो म्हणले. इथं आल्यावर आम्ही त्या मॅडमची बोलणं केलं तर त्या मॅडमने म्हणले अनुष्काने असं तुमच्या गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला PM रूम मध्ये इथं दवाखान्यात टाकलेलं आहे. आम्हाला ते प्रेत त्यांनी दाखवलं नाही ना काहीच नाही. मॅडम निघून गेल्या इथून. आमची एवढीच इच्छा आहे की शाळा प्रशासनावर 302चा गुन्हा दाखल करून तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही. शुक्रवारी झालतं सर. शुक्रवारी बोलले होते मी मुलीला माझ्या 7:30 वाजता कॉल केली तिनं. थोड्या वेळच बोलली. मम्मी म्हणली रविवारी टाइम हाय म्हणली, आमच्या उदयगिरीचा वेळ हाय. आणि त्या दिवशी मी रविवारी फोन लावते तुम्हाला, तुला मम्मीला पप्पाला बोलवते. ते मॅडमने सांगितले नाही, गेटला उभा केली. हिथं या म्हणली. तिथून हिथं आला. मला वाटलं आयशू मध्ये हाय काय की म्हणून आम्ही पळाला. तर म्हणली इकडे या. म्हणलं मॅडम काय अनुष्का काय? क्या बताऊं मैं अब की अनुष्का को, क्या बताऊं मैं अब की अनुष्का को? काय झालंय म्हणलं मॅडम, माझ्या बाळाला काय झालंय? आपकी बेटीने सुसाईड की आहे म्हणाले. एवढं बाळ कसं करल? मांडी घालून बसा येत नाही तिथं कसं फास लावून घेईल? टॉवेल ना 50 रुपयाचं टॉवेल, मोठं टॉवेल सध्या नाही ते 50 रुपयाचं टॉवेल आहे. टॉवेल न गळफास केला म्हणते, सुसाईड केलं म्हणते. मला काल बोलली म्हणते, जेवली म्हणते, खाल्ली पिल्ली म्हणते. मी मला रात को आप थी वहां नहीं मैडम बाहर थी, हम देर रात तक सोए. उठलो आणि अनुष्का असं बसली, अनुष्का अशी बसली. आम्ही बोललो, आम्ही तुमचा विचार केलो ना हो, आम्ही सोडलो डायरेक्ट आणून इथं टाकलं. माझ्या बाळाला उपचार नाही, तपासणी नाही, त्याला काय केलं नाही, डायरेक्ट इथं आणून कसं काय टाकलं मुर्दा घरमध्ये? मला न्याय पाहिजे, माझ्या बाळाचा मला न्याय पाहिजे. सध्या अनुष्काचा मृतदेह लातूरच्या जिल्हा रुग्णालयात असून संतप्त नातेवाईकांनी तिथे मोठा ठिय्या मांडलाय. माझ्या मुलीचा खून झालाय असा थेट आरोप तिच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी केलाय. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा अनुष्काच्या कुटुंबानं घेतलाय. रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे. तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अनुष्काच्या आईवडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार आहे. त्यामुळे आता आईवडिलांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.